शहरातील सामाजिक कार्यकर्त्या अंजली वस्त्रे या ठिकाणी आहेत. मोहोळ शहरात काही सुधारणा होत आहेत, परंतु त्याचे चुका होत आहेत. प्रशासन त्याकडं जाणीवपूर्वक लक्ष देत नाही, अशी त्यांची मागणी आहे. या संदर्भात काय आपलं काय म्हणणं आहे की आपल्या मोहोळ शहरातील मेन रोडवर गटारीचं रस्त्यातून गटर झालेले आहे आणि त्या गटारीचे झाकणं बदलायचं काम चालू आहे, त्याबद्दल काय म्हणणार? गटारी मेन रोडवरती गटारीचं झाकणं बदलायचं काम चालू आहे, परंतु माझं असं मत आहे की जी रोडच्या मधून एकतर गटारी गेलेले आहेत आणि त्या गटारी तुडुंब भरलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं झाकणं बसवायचं काम चालू आहे आत्ता सध्या. पण ते झाकण बसवण्या अगोदर प्रशासनानं त्या आतमध्ये गटारीच्या आतमध्ये जी साठलेली घाण आहे ती सगळी पूर्ण स्वच्छ करून गटारी पूर्ण गाळ काढून घेऊन पूर्ण वाहत्या करून द्याव्या आणि मग त्याच्यावर झाकणं बसवावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. परंतु प्रशासनाने तसं न करता की गाळांना तुडुंब भरलेल्या याच्यावरती झाकण लावायची प्रक्रिया त्यांनी चालू ठेवली आहे. तर याबाबतीत मी सांगू इच्छिते की मोहोळ नगर परिषदेकडे गाळ काढण्याची मशीन अवेलेबल आहे. अत्यंत लाखो रुपयांचे वाहने नगर परिषदेकडे अवेलेबल आहेत, परंतु एक JCB सोडला तर कुठलंही वाहन नगर परिषदेत बाहेर आणू इच्छित नाही आहे. मग का आणू इच्छित नाही आहे ते प्रशासनाला आता त्याचं उत्तर द्यावं लागेल नागरिकांनी. आणि मोहोळ शहरामध्ये एक मोठी योजना मागच्या 6 महिन्यापासून चालू आहे गटारीची, आणि त्या गटारीची 6 इंचाची पाईप आहे आणि रस्त्याच्या मधोमध ते पाईप पुरला जातो. तर त्या योजनेबद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्या योजनेबद्दल माझं असं मत आहे की ती 6 इंचीची पाईप आहे ती त्या म्हणजे पाण्याला ती बास होत नाही. पाईपचा जो इंच आहे ती पाईपचं इंची वाढवली पाहिजे, जाडी रुंदी वाढवली पाहिजे ती, तरच ती पाण्याची विल्हेवाट व्यवस्थित लागणार आहे. अन्यथा पुन्हा ते अतिशय निकृष्ट दर्जाचं ते काम झालेलं आहे. त्या कामामध्ये काहीही नाही, फक्त ठेकेदारी जगवण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळं ते काम रद्द करून त्याच्यावरती काहीतरी दुसरी अजून आणखीन म्हणजे मोठ्या इंचाची जाडीची पाईप टाकून ते काम सुधारितपणे करून घ्यावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो. याच्याशिवाय अजून आपल्याकडं आता जे कामं चालू आहेत, आपण आंदोलन केलेले आहेत, त्याबद्दल काय? त्याबद्दल माझं म्हणणं आहे की आता काय नगर परिषद काय कुठल्या कामाकडे दखल देणं झाली आहे. नगर परिषदेने जाणून बुजून म्हणजे जे मेन रोडची अवस्था आहे ती तर पूर्ण तुम्ही बघताच आहे. जिथं काही कामांची गरज नाही तिथं कामं चालू झालेली आहेत आणि जिथं कामांची खरंच गरज आहे आता सध्या पावसाळा चालू होईल आता एक 2 महिन्यातच. मेन रोडवरती पूर्णपणे खड्डे आहे, ती खाली मेन रोड झाला आहे, रस्ता झाला आहे उंच, घरं झाले खाली. त्यामुळे आता पावसाळ्यामध्ये अतिशय लोकांची दयनीय अवस्था होणार आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्यात यावं आणि लक्ष देऊन काम करण्यात यावं अशी मी विनंती करते. पावसाळ्यात नदीत पाणी असताना आणि मोहोळच्या अष्टबंधाऱ्यात पाणी असताना मोहोळ शहराला 8 दिवसाला पाणी पुरवठा होतो. 10 दिवसाला 8 पाणी पुरवठा. आता तर उन्हाळा चालू होत आहे, तर मोहोळ नगर परिषद प्रशासनाला आपण काय सांगतो? नगर परिषद प्रशासनाला मी सूचना देऊ इच्छिते की आता एवढा कडक उन्हाळा चालू आहे, गावच्या नागनाथाची यात्रा आता चालू होत आहे, तरीसुद्धा मोहोळ शहरामध्ये 10 ते 12 दिवसांनी पाणी येते, परंतु प्यायलासुद्धा पाणी अवेलेबल मोहोळ शहरामध्ये नाही आहे. पहिल्यांदा मी नगर परिषदेला प्रश्न विचारू इच्छिते की पिण्याच्या पाण्याची तुम्ही काय व्यवस्था करणार आहे? लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा सोडवा. त्यानंतर 1 दिवसाडे पाणी मोहोळ शहराला येणं भागच आहे, कारण पाणीपट्टी घरपट्टी सगळं तुम्ही वसूल करता. तर मोहोळ शहराला वेळेवर टायमिंगवरती पाणी का देत नाही? एवढ्या उन्हाळ्यामध्ये लोकांना पाण्याची हाल त्यांनी चालवलेली आहे. पिण्याचं पाणी नाही, सांडपाण्याचं पाणी नाही, वापरायचं पाणी नाही. मग पाणीपट्टी भरून लोकांनी त्याचा काय होणार आहे उपयोग लोकांना? त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करते की प्रशासनाने याच्या मेन आता उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याकडे आणि वापराच्या पाण्याकडे लक्ष देऊन 1 दिवसाड पाणी नळाला यायलाच पाहिजे आणि त्यातल्या त्यात फिल्टर पाण्याची काहीतरी व्यवस्था करावी, जेणेकरून नगर परिषदेकडून जे पाणी येते तेच पाणी लोकांना पिण्यासाठी उपयोगी पडावं अशी काहीतरी त्वरित व्यवस्था नगर परिषदेने करावी. फिल्टर पाण्याचे ऑलरेडी प्लॅन्ट उभे केलेले आहेत, त्या प्लॅन्टचे आता काय झालं आहे काय नाही ते सगळं जनतेसमोर प्रशासनाने मांडण्यात यावं त्यांच्याकडून अशी विनंती प्रशासनाला करते. धन्यवाद.